आता बातमी येतेय सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व महिलांचं लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेतील डिसेंबर महिन्यातील पैसे खात्यावर कधी जमा होणार याची सर्वच महिलांना उत्सुकता आहे। तर ही लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली आहे। लाडक्या बहीण योजनेमुळेच महायुतीला सत्ता मिळाल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केलाय। त्यामुळे शपथविधीनंतर आता महायुतीनं लाडक्या बहिणींना दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। तर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपयांबाबत आगामी अर्थसंकल्पात विचार करणार असल्याचं स्पष्ट केलंय। मात्र विरोधकांनी ही योजना जानेवारीपासूनच सुरू करण्याची मागणी केली आहे। लोकसभेत फटका बसल्यानंतर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली। त्यानुसार 2.5 कोटी महिलांना 1,500 रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला। निवडणुकीपूर्वी या योजनेचा हप्ता 1,500 वरून 2100 करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं। मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेच्या निकषांवर बोट ठेवलंय। त्यामुळे आता या योजनेचे निकष काय आहेत, या निकषानुसार डिसेंबरचा हप्ता मिळणार की नव्या निकषानुसार काही लाडक्या बहिणींची नावं गायब होणार याबाबत अनेकांमध्ये संभ्रम होता। परंतु नोंदणी केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना लवकरात लवकर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। तर राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडाट आणि लाडकीच्या वाढीव मानधनाची पूर्तता नवं सरकार कसं करणार हे पाहणंही महत्त्वाचं असून लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषांमुळे किती महिला यासाठी पात्र ठरतील याबाबत राज्यातील महिलांचा जीव टांगणीला लागलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।